बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेत जाऊन अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11:30 वाजता ही भेट होणार असून नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कोथरूड येथील निवासस्थानी भेट घेतली। शस्त्रक्रियेनंतर तब्येतीची विचारपूस करत उपचारांबाबत माहिती घेतली। लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा कामात सक्रिय व्हा अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। जळगावमध्ये NHAI कडून दिल्या जाणाऱ्या नोटीस मराठीत द्याव्यात अशी मागणी मनसेनं केली आहे। इंग्रजी हिंदी नोटिसांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठीत नोटीस दिल्यास कायदेशीर बाबी समजायला सोपं जाईल असंही मनसेनं म्हटलंय। मोहन भागवत यांनी मंगेशकर कुटुंबाच्या सेवाभावाचं कौतुक केलं। लता दीदी आणि आशाताईंचं संगीत अमर असून ते कायम लोकांच्या मनात राहील असं ते म्हटले। शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे असं सांगत त्यांनी समाजासाठी काम करण्याचं आवाहन केलं। पुण्याच्या शिरूर पोलीस ठाण्यात 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला। तक्रारीवरून सुरू झालेला वाद दगडफेक आणि हाणामारीपर्यंत पोहोचला। पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेत 2 जखमी झाले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पालघरच्या वाड्यात घरफोडीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घरातील महिलेनंच नातेवाईकांच्या घराची माहिती देत चोरीत सहभाग घेतल्याचं उघड झालंय। पोलिसांनी या महिलेसह 2 अटक केली असून 13 तोळे सोनं आणि गावठी कट्टा जप्त केलाय। या आरोपींनी 4 घरफोड्यांची कबुली दिली आहे। मीरा भाईंदरच्या लोकदरबारात MMRDA अधिकारी गैरहजर राहिल्यानं मंत्री प्रताप सरनाईक संतापले। नागरिकांची तक्रार ऐकताच त्यांनी थेट फोन करून अधिकाऱ्यांना झापलं। धाराशिवच्या तेरखेडा गावात शॉर्ट सर्किटमुळे कपड्याचं दुकान जळून खाक झालं। या आगीमध्ये सुमारे 40 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान आमदार तानाजी सावंत यांनी दुकानदाराला 5 लाखांची मदत करत धीर दिला। वसईत क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई करत 505 ग्रॅम MD ड्रग्जसह 2 जणांना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 15.95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर करण्यात आलं। विधेयकावर आज दुपारी 4 वाजता मतदान होणार असून आज सादर झालेल्या 3ही विधेयकांवर स्वतंत्र चर्चा होणार आहे। नारी शक्ती वंदन विधेयकावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं। निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही। आरक्षणाचा सर्वांना फायदा होणार असं मोदी म्हटलं। नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा। डिलिमिटेशनच्या विषयाला तुर्तास ब्रेक लागला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। SC उपवर्गीकरणाच्या अहवालावरून नवा वाद निर्माण झालाय। अहवाल प्रसिद्ध न करताच हरकती मागवल्यामुळे माजी मंत्री राजकुमार बडोले आक्रमक झाले। अहवाल सार्वजनिक करून किमान 2 महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली। माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे। पवार कुटुंब कधीही पुरोगामी नव्हतं तर रोहित पवारांची भूमिका डबल ढोलकीसारखी असल्याचं त्यांनी म्हटलं। एकीकडे सरकारवर आरोप आणि दुसरीकडे प्रचारात सहभाग ही सोयीची भूमिका असल्याचा आरोप खोत यांनी केला। कैसा हराया म्हणणाऱ्या सेहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात येताच सेहर शेख नॉट रिचेबल आहे। वडील युनुस शेख देखील गायब असल्याची माहिती समोर आली आहे। सेहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचं उघड झालं। चांदिवली मतदारसंघातील EVM तपासणी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला। निवडणूक आयोगानं मशीन चेकिंगसाठी पत्र दिलं असलं तरी केवळ रेडी स्टेटसवर तपासणी पूर्ण मानण्याच्या पद्धतीवर नसीम शेख यांनी आक्षेप घेतला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार EVM, VVPAT आणि संबंधित डेटाची सखोल शहानिशा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। खरातला मोठा राजकीय आश्रय होता। खरातवर गुन्हा दाखल करण्याचं धाडस कुणी करत नव्हतं असं खळबळजनक विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। तर शिर्डीतील गुन्ह्यामुळे प्रकरण बाहेर आल्याचा दावाही त्यांनी केला। DIG दत्ता कराळे खरातसोबत मनी लॉन्ड्रिंग करतात असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। तर कराळे जिथे जातात तिथे बोगस कॉल सेंटर उभारलं जातं असा दावा करत सपकाळ यांनी चौकशीची मागणी केली आहे। अत्यंत नियोजनबद्ध ठरवून केलेली अमरावती आणि नाशिकची प्रकरणं आहेत असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। जिहाद हा शब्द कॉमन आहे। लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद, आता त्यानंतर ज्यूस जिहाद हा नवीन प्रकार समोर आलाय। व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणं आणि व्हायरल करणं हे सगळं षडयंत्राचाच भाग आहे असा आरोपही त्यांनी केलाय। जिहादी गोष्टी करायच्या असतील तर मुस्लिम तरुणांना नोकरी का द्यायची असं नितेश राणे म्हटले। त्यापेक्षा जास्तीत जास्त हिंदू माता भगिनींना नोकऱ्या देऊ अशी भावना नितेश राणेंनी व्यक्त केली आहे।
कराड तालुक्यातील उंडाळे प्रादेशिक पाणी योजना तब्बल 22 वर्षांनंतर मार्गी लागलेली आहे। 2004 साली मंजूर झालेल्या या योजनेला अखेर गती मिळाली आहे। कराड इथे झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार अतुल भोसले यांनी याबाबत माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान चौकात 2 गटांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की एका तरुणानं भर रस्त्यात बंदूक काढत हवेत 2 गोळ्या झाडल्या। सुदैवानं या गोळीबारात जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच कर्नाटक राज्यात जवळपास 20 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। सोन्या चांदीच्या मुद्देमालासह कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मुसक्या आवळल्यात। लोकेश सुतार असं आरोपीचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे शेतकी संघाच्या संकुलातील दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यात प्रेमाच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीनं मैत्रीच्या बहाण्यानं तरुणीवर मानसिक दबाव टाकत तिला जाळ्यात ओढलं आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोव्यातील मांड्रेम परिसरात अजुबा मंदिराजवळील लक्झरी कॉटेजमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याची माहिती आहे। स्थानिकांनी तात्काळ मदत करत अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा सुरू होती। सत्ताधारी पक्षांनी चंग बांधलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये तिन्ही विधेयक लोकसभेत पारित करायचंय, तर विरोधी पक्षांनी नारी शक्ती वंदन विधेयकाशिवाय इतर विधेयकांना जोरदार विरोध केलाय। लोकसभेत उपस्थित सदस्यांपैकी 2/3 मतं ही घटनात्मक तरतुदी असलेल्या या विधेयकांना पारित करण्याकरता लागणार आहे आणि त्यामुळे लोकसभेत आता विरोधी पक्षांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील काही घटक पक्षांना आपल्या बाजूला वळवतं का हे आज निश्चित होणार आहे। दुपारी 4 वाजता या विधेयकावर मतदान होणार असून त्यावेळी चित्र स्पष्ट होईल। नारी शक्तीवंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिलाय। नारी शक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार। विधेयकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही। सर्वांनी विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी केलंय। यावरून प्रियंका गांधींनी देखील सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। हर एक के अपने राजनीतिक कारण होते हैं और पराजय का डर जरा हैरान करने वाला होता है, लेकिन अपने यहाँ जब कोई भी शुभ काम होता है उसको नजर न लग जाए, इसलिए काला टीका लगाने की परंपरा है। मैं आपका धन्यवाद करता हूं काला टीका लगाने के लिए। बहुत बहुत धन्यवाद। 543 लोकसभा क्षेत्रों में से महिलाओं को 33% आरक्षण क्यों नहीं दिया जाता? अगर पद खोने का डर नहीं है तो कुछ लोग अपना पद खोलें। इसी में से SC ST का जो दर्जा है, SC ST में महिलाओं का आरक्षण 33% हो जाए, 1/3 आरक्षण हो जाए, OBC का भी उचित आरक्षण हो जाए, आज पारित हो सकता है। शुभ काम भी हो जाएगा, बेवजह प्रक्रियाहीन परिसीमन से देश का नुकसान भी नहीं होगा और काला टीका भी काम आ जाएगा। विधेयक संमत करण्याच्या मुद्द्यावरून मोदींनी क्रेडिट नको असं सांगितलं। याला प्रियंका गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। देखिए, इसका अगर विरोध करेंगे तो स्वाभाविक है कि राजनीतिक लाभ मुझे होगा, लेकिन साथ चलेंगे तो किसी को भी नहीं होगा, ये लिख के रखो। किसी को नहीं रहेगा, क्योंकि फिर अलग पहलू हो जाता है, फिर किसी को फायदा नहीं होता। और इसलिए हमें क्रेडिट नहीं चाहिए। जैसे ये पारित हो जाए, मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार हूं, सबकी फोटो छपवाने के लिए तैयार हूं। क्रेडिट आप ले लो, चलो सामने से
सामने से क्रेडिट का ब्लैंक चेक आपको दे रहा हूं। कोई भी महिला आपको बता देगी कि बार बार बहकाने वाले पुरुषों को महिलाएं झट से पहचान लेती हैं। थोड़ी सावधानी बरत लीजिए, पकड़े जाएंगे। विधेयकाच्या तांत्रिक मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला तर प्रियंका गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले। बिल्कुल हम तो इसके पक्ष में ही हैं, लेकिन हम इसके साथ ही हैं, लेकिन हर बार कोई न कोई टेक्निकल पूछ लगा दी इसको और इसको रोका गया। हर बार ऐसी चीजें लाई गई है। हिम्मत नहीं है कि हम 33% महिलाओं के आरक्षण का विरोध कर पाए, वो तो जमाना चला गया। आपको करना नहीं है, लेकिन कहने की हिम्मत भी नहीं है, और इसलिए टेक्निकल बहानेबाजी, ये करो तो ये, वो करो तो वो, डिगरा करो। अब देश की नारी को नहीं समझा पाओगे। ओबीसी वर्ग की बात कर रहे थे कि हम बाद में ही देख लेंगे इसके बारे में। ये हल्के में नहीं लेना चाहिए अध्यक्ष महोदय, ये बहुत बड़ी संख्या है, एक पूरे वर्ग का परिश्रम है, एक पूरे वर्ग का संघर्ष है। इसे टेक्निकल मुद्दा बता के उन्होंने अपना पल्ला झाड़ दिया। हम इनकी मांग कर रहे हैं, हम इनकी जरूरतों को आगे कर रहे हैं, हम कह रहे हैं कि इनको भी अपना हक मिलना चाहिए, और प्रधानमंत्री जी ने उसको एक टेक्निकल मुद्दा बता दिया। डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून अमित शहांनी लोकसभेत माहिती दिली आणि त्याला प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर दिले। हमने डिलिमिटेशन कमीशन एक्ट के अंदर कोई बदलाव नहीं किया है। फुल स्टॉप कोमा में आपका डिलिमिटेशन कमीशन एक्ट को हमने रिपीट किया है। अगर आपने उस वक्त मैनिपुलेशन किया है तो मैं इतना कह सकता हूं, आप कह रही हो कि इससे मैनिपुलेशन होगा, तो आपने अगर उस वक्त ये एक्ट का उपयोग कर कर मैनिपुलेशन किया होगा तो मैं इतना कह सकता हूं कि हम नहीं करेंगे और मैं कुछ नहीं कह सकता। परिसीमन आयोग में सरकार द्वारा चुने गए 3 जने इस पूरे देश के प्रदेशों का वजूद, देश के लोकतंत्र में उनकी भागीदारी और उनका महत्व तय करेंगे। लोकतंत्र को खत्म करने की शुरुआत तो इस सरकार ने चुनाव आयोग, न्यायपालिका, मीडिया और अन्य संस्थाओं पर अपना पूरा दबाव डालकर शुरू कर ही लिया था, मगर अब लोकतंत्र पर खुला वार होने जा रहा है। अगर ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाएगा। महिलांच्या जागेवर आणि प्रतिनिधित्वावर देखील अमित शहांनी लोकसभेत माहिती दिली आणि याला प्रियंका गांधींनी उत्तर दिलं। 850 का जो आंकड़ा है माननीय, वो इस तरह से बना है कि काल्पनिक रूप से सोच ले कि 100 सीटें हैं, अगर 33% माताओं को, मातृशक्ति को आरक्षण देना है तो उसमें 50% बढ़ाते हैं तो सीटें होती है 150, और 150 जब होती है इसका 33% करते हैं तो 100 सीटें ऑटोमेटिकली हो जाती हैं। जो 543 सदस्य बैठे हैं इसमें 50% वृद्धि होगी। इसका 33% जब माताओं के लिए रिजर्व हो जाएगा तब 543 की 43 ओपन सीटें होगी जहां पर भी महिलाएं लड़ सकती। ये हमारे देश की सच्चाई है कि प्रतिनिधित्व का सवाल जनसंख्या के सवाल से जुड़ा हुआ है। जब तक जातीय जनगणना नहीं होती सभी वर्गों को उचित प्रतिनिधित्व नहीं मिल सकता, यह अनिवार्य है। ये सरकार 2011 की जनगणना पर आगे बढ़ना इसलिए चाहती है क्योंकि इस जनगणना में ओबीसी वर्ग की संख्या ही नहीं है।